AR News 24. नायगाव येथील सुप्रसिद्ध बासरीवादक विजयकुमार द्रोणाचार्य यांच्या कलेची दाद अखेर AR न्यूजने घेतली असून विविध कार्यक्रमात बासरी वाजवून नाव लौकिक केलेल्या द्रोणाचार्य यांची ज्येष्ठ पत्रकार माधव बैलकवाड यांनी AR न्यूजमध्ये घेतलेली प्रखट मुलाखत. अनेक माणसांना अनेक कला अवगत असतात. कोणी कोणाचा छंद वेगवेगळ्या कलेनं पूर्वीत असतो. पण आज आपल्याकडे नायगाव शहरामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे, ते सुप्रसिद्ध कलाकार, सुप्रसिद्ध बासरी वादक विजयकुमार द्रोणाचार्य. आज त्यांच्याशी आपण AR न्यूजमध्ये त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार विजयकुमारजी. नमस्कार. आपण बासरीची कला किती वर्षापासून अवगत केलेली आहात? मी जवळजवळ 1979 पासून मी बासरी वाजवतो. वयाच्या 5व्या वर्षापासून मला गाई गुरांच्या मागं फळाने माळाने बासरी वाजवायची सवय आहे आणि काही कामाच्या उद्योगाच्या निमित्ताने मुंबईला जाणं झालं आणि त्या ठिकाणी मी अनेक ठिकाणी ऑर्केस्ट्रामध्ये बासरी वाजवण्याचं काम केलं आणि अनेक गुरु मिळत गेले. त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळत गेलं. स्वर संगती कशी असते, शुद्ध स्वर, कोमल स्वर, ह्याच्या सगळ्या स्वरांचं मला मार्गदर्शन मिळून त्याप्रमाणे मी काम केलं. 2003 मध्ये मी नायगाव या ठिकाणी स्थायिक झालो. प्राध्यापक शंकर बिरादर सर यांच्या स्वरसंगम या ग्रुपमध्ये मी काम केलो आणि हाके सरांचं स्वरगंगा, कुमाटे सरांचं मुखेडच्या त्यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये असे मी 2-4 ग्रुपमध्ये कार्यक्रम केले आणि अनंत पाटील म्हणून नांदेडला आहे, तर त्यांच्याही ग्रुपमध्ये मी कार्यक्रम केले. बरं, हे बासरींची कला कोणाकडून शिकलात? आपले मार्गदर्शक नेमके कोण आहेत? माझे मार्गदर्शक मुंबई वरळी कोळीवाडा ह्या ठिकाणी राहतात. मला त्यांच्याकडे DT देसाई यांच्या पत्नीने मला त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांची मी बासरी फक्त ऐकून पाहून बासरी कशी वाजवायचं मला त्याचं ज्ञान प्राप्त झालं आणि तिथून त्यांच्यासारखीच मी रियाज केला, त्यांच्यासारखंच बासरी वाजवण्याचा प्रयत्न केला. चित्रपट, ऑर्केस्ट्रा, भावगीत, भक्तिगीत यांचा अभ्यास करून ह्या प्रकारे मी कार्यक्रम करण्याच्यासाठी बासरी वाजवण्यासाठी शिकलो. बरं, बासरीची कला प्रत्येक व्यक्तींना आवडते, पण शिकता येत नाही. पण आपण खूप भाग्यवान आहात की बासरीची कला आपण अवगत केली आहात. आम्हाला एखादी बासरीवरची कला आपण वाजवून दाखवाल का? मी हिरो चित्रपटामधील लंबी जुदाई वा वा, खूप छान. ह्या गीताची एक धून मी वाजवून दाखवत आहे आपल्यासाठी. वा,
खरंच हे आपल्याकडील कला ऐकून मन तृप्त झाले. एवढी आपण कला आपल्या अंगी असताना आजवर तुम्हाला शासनाचे नेमके कोणते पुरस्कार मिळालेले आहेत का? आणि तुम्हाला शासनाचं मानधन देखील वगैरे चालू आहे का? मला आजपर्यंत कुठलाही शासनाचा पुरस्कार भेटलेला नाही. पण माझी इच्छा आहे, माझ्या उपजीविकेसाठी मला काहीतरी शासनाकडून मानधन मिळावं, अशी माझी अपेक्षा आहे. अनेक दिवसापासून अनेक ऑर्केस्ट्रामध्ये विविध कार्यक्रमामध्ये आपलं बासरी वादनाचं अतिशय सुंदर गायन ज्याने केलेले आहे ते विजयकुमार द्रोणाचार्य. यांना आजवर कोणताही शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला नाही किंवा शासनाचं मानधन देखील चालू झालेलं नाही. तर त्यांची शेवटची इच्छा आहे की माझी उपजीविका भागविण्यासाठी मला शासनाकडून मानधनाची अपेक्षा आहे, मानधन मिळावं. तर अशा महान कलावंतांना, एक ध्येयवादी कलावंतांना मानधन मिळणं अपेक्षित आहे. तर याबाबत AR न्यूजमध्ये त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद.